विटा पाडण्याचं काम पाहिलं, राहत्या घराचं बांधकाम घेतलंय. किती स्वयंपूर्ण आहे हा समाज. आपल्या गरजा आपणच पूर्ण करायची धमक त्यांच्यामध्ये आहे. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय. नोकरी नाही, नोकरी नाहीये करावीशी सध्या तरी. वाटते. हो. इथल्या पिढ्या बदलत आहेत. पण प्रश्न मात्र तसेच उभे आहेत. बदलता काळ या अडचणींना उत्तर देऊ शकलेला नाहीये. आज दिवस सणाचा आहे. तेव्हा ही सगळी माणसं आपापल्या गावात आली. पण काही दिवसांनी या दारांना कुलप लागतील. स्वयंपाकघरं ओस पडतील. कलकलणारी अंगणं ओटे ओस पडतील. स्थलांतर तर पोटापाण्याची गरज आहे. होळी झाली की गाव ओस पडतं आणि हे लोक कामाच्या शोधामध्ये बाहेर पडतात. गुजरात, मध्य प्रदेशात ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. थोडेफार शिकले सवरलेले लोक हा डोंगराळ भाग सोडून शहराच्या वाटेला लागतात. त्यांच्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवणं हेच मोठं आव्हान आहे.